आता एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. मग आता हा त्रिकोण दिसतोय इथे ABC. यामध्ये एक बाजू AB जी आहे ती आहे 12, BC आहे 9, कर्ण आहे AC आणि हा B काय किती मापाचा आहे 90 अंशाचा आहे काटकोन त्रिकोण असल्यामुळे. मग आता हे पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण कसं सोडवू शकतो आपण. दिलेल्या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग म्हणून 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग 81 आहे, 12चा वर्ग 144 आहे. या दोघांची बेरीज येते 225 म्हणून कर्ण वर्ग बरोबर 225. मग आता 225 हे कुणाचा वर्ग आहे, याचं वर्गमूळ किती येतं तर ते येतं 15 म्हणून कर्ण बरोबर 15 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो हा 5वा प्रश्न बघा काय आहे तो. समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता हा त्रिकोण दिसतोय बघा इथे ABC. हा काय आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. त्यातली बाजू काय आहे x ही दिलेली आहे आणि कर्ण आपल्याला किती ते विचारलंय. बाजू काय आहे AB आणि BC ह्या बाजू आहेत, AC हा कर्ण आहे. चला आता आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघू. आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे म्हणून AB बरोबर BC बरोबर x हे दिलेलं आहे. हे आहे समीकरण किंवा विधान 1. म्हणून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हे कशावरून आपण म्हणतोय पायथागोरसचं प्रमेय. म्हणून AC वर्ग बरोबर x वर्ग अधिक x वर्ग. हे कशावरून आपण म्हणतोय 1 वरून म्हणतोय. म्हणून मग AC वर्ग बरोबर 2x वर्ग. हे काय केलं आपण वर्गमूळ घेतले त्यांचे. मग आता हे असं हे आपलं तयार होतं. मग आता वर्गमूळ घेऊन काय येणार AC बरोबर वर्गमुळात 2x वर्ग. मग आता वर्गमुळात 2 हे तसंच ठेवायचे आणि x वर्ग म्हणून x बाहेर काढायचा म्हणून AC बरोबर 2 वर्गमुळात 2x हे आहे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच कर्ण किती आला वर्गमुळात 2x. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 8, QR बरोबर 5, PR बरोबर 3. तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे का असल्यास त्याचा कोणता कोण काटकोन आहे. मग आता इथे आपण बघा हा त्रिकोण आपल्याला दिसतोय PQR. मग या काटकोन त्रिकोणामध्ये त्यांनी काय सांगितलंय हा त्रिकोण PQR जो आहे यामध्ये त्यांनी काय सांगितले ही PQ किती आहे वर्गमुळात 8 आहे, QR किती आहे वर्गमुळात 5 आहे आणि PR किती आहे वर्गमुळात 3 आहे. तर यामध्ये सर्वात मोठी बाजू म्हणजे कुठला असते काटकोन त्रिकोणात कर्ण असते. म्हणून हा वर्गमुळात 8 काय आहे सर्वात मोठी बाजू आहे. म्हणून मग हा PQचा वर्ग बरोबर वर्गमुळात 8चा वर्ग किती येतो 8 येतो आणि QR वर्ग अधिक PR वर्ग जर केलं तर QRचा वर्ग 5, PRचा वर्ग 3. याचं वर्गमुळात 5चा वर्ग 5, वर्गमुळात 3चा वर्ग 3 म्हणून 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणजेच PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR वर्ग म्हणजे 8 बरोबर 8. म्हणून आपण काय म्हणू शकतो PQ वर्ग बरोबर QR वर्ग अधिक PR वर्ग. आता हे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. PQR हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे. आता त्याचं कारण आपण काय देणार आहोत तर हे आपण कशावरून म्हणतोय तर काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू कर्ण असते. मोठ्या त्रिकोणात मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो. ही मोठी बाजू याच्या समोरचा हा जो कोण आहे तो काय आहे मोठा आहे. काटकोन त्रिकोणात सर्वात मोठा कोण काटकोन असतो. तर ह्या काटकोन त्रिकोणात सर्वात मोठा कोण कुठला असतो काटकोन म्हणजे तो 90 अंशाचा असतो. म्हणून येथे कर्ण PQ आहे आणि कर्ण PQ समोर बाजू R आहे, कोण R आहे कर्ण PQ समोर कोण R आहे म्हणून त्रिकोण PQR काटकोन त्रिकोण आहे आणि कोण PRQ हा जो कोण आहे PRQ हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 यातील प्रश्न 2 सोडवलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्या प्रश्न क्रमांक 2 मधील सर्व उपप्रश्न.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.